घेणाऱ्या महापुरुष मर्यादा, ज्यांच्या तलवारीचा धाक सिद्धी पोर्तुगीज टोपीकरांना, दक्षिणेस ज्यांच्या तलवारीस विद्युल्लतेचं तेज गवसलं अशा सेनानीस मर्यादा, की शूर आवांच्या शूर छाव्यास मर्यादा. येशू औरंगजेबाने कपटाचं कसं दाखवून राजपुतांचं शौर्य एका घोटात घेऊन संपवलंय. एका घोटात तर अगस्ती ऋषींनी अख्खा समुद्र संपवला होता. पण शेवटी दाह शमवण्यासाठी पुन्हा विहिरीकडेच यावं लागलं ना. राजे, स्वराज्याचा प्रवाह गोड्या पाण्याचा आहे. फक्त तुम्ही प्रयत्न करणं सोडू नका आणि वेळ दवडू नका. आम्ही वेळ दवडत नाहीच आहोत येशू. बुराडपूर तर मारायचंच, पण त्यासाठी योग्य वेळ येण्याची वाट पाहतोय. राजे, वेळ काही सांगून येते का? राजे, आपल्या आबासाहेबांवर कमी प्रसंग आले का? एका बाजूला शहाजी राजे कैद, दुसरीकडे फतेखान सिंहगडावर चालू झाला. पिताश्रींची मुक्ती कशी करावी, सिंहगड अबाधित कसा ठेवावा आणि फतेखानाला शह कसा द्यावा, या तीनही गोष्टी एकत्र आल्या. तेव्हा आमच्या सासूबाई म्हणजे सई राणे सरकार म्हणाल्या होत्या, आमच्या स्वारींना काहीच अशक्य नाही. आणि तेच आम्ही म्हणतोय, आमच्या स्वारींना काहीच अशक्य नाही. राजे, जगदीश्वराचं नाव घ्या, आबासाहेबांचं रूप डोळ्यासमोर आणा आणि वाऱ्याच्या वेगाने झेप घ्या. त्या बुऱ्हाणपुराचे दात पाडून मोगल सल्तनत मोडकी करा. अरे शंभूराज, सुनबाई बरोबर बोलत्या. ते मोगली कासव उभंच पाहिजे आणि मोगल सल्तनत चिरडलीच पाहिजे. आणि त्याची सुरुवात होईल बुऱ्हाणपूर पासून. आता फक्त आपण सुरतेवर जातोय ही खबर नायकांकरवी बुऱ्हाणपूरकडे पोहोचवा. हुजूर, सूरत से सरदार और कुछ व्यापारी आपसे मदद मांगने आए हैं. वो आपसे मिलना चाहते हैं. मदद? हाँ हाँ, भेज दो. हुजूर, हुजूर, हमें बताया जरूर है. अरे 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 अरे, तो क्या हुआ ये तो बताइए. सुना है दक्खन से संभाजी सूरत पर हमला करने वाला है. पहले तो 2 बार शिवा ने हमला करके लूट लेके गया था, और अब ये उसका बेटा संभा वो आ रहा है. कुछ तो करो हुजूर, हमें बचाओ. हमारा जीना नाकाम कर देगा वो. हमें बचाओ. संभा, उसकी इतनी हिम्मत. इसका तो कुछ करना ही पड़ेगा. फिरोज खान. जी हुजूर. हमारी पूरी फौज भेज दो सूरत. सिर्फ 200-300 की फौज बुरहानपुर में रहेगी. हुजूर, मैं बहुत मेहरबानी होंगे. हाँ, जाओ जाओ. राज, तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुढे संधी अवस्था लावली. बुऱ्हाणपूरच्या कोर्टातल्या चोरवाटा काढून आणल्यात. लाडी आणि सुंदऱ्या दोघं आतच आहेत. जायच्या रस्त्याने वाट डावणारे वाटाडे बी गाठून ठेवल्यात. अलबत्त नाईक, म्हणजे आता पुढची काळजी नाही. नाही राज, अजाबात नाही. तर आपल्या एकूण 3 तुकड्या असतील. त्यातली पहिली तुकडी घेऊन हंबीर बाबा तुम्ही सुरतेकडे जायचं. म्हणजे सुरतेकडे गेल्यासारखं करायचं. काही मशालधारी आणि गुरांच्या शिंगांना मशाली लावून त्या वाटेने सोडा, म्हणजे शत्रू सैन्य तिकडे वळेल. तसा तुमचा भोजेचा रोख नाशिकच्या दिशेने असेल. तिथून पुढे तुम्ही गडदेवीकडे निघाल. जी राज, तिथूनच मी दिशाभूल करून बुरहानपुराकडे रवाना होतो. होय, ठीक. कोंडाजी बाबा, तुम्ही दुसऱ्या तुकडी सहित हिरणगावच्या वाटेने जाल. होय राज. नाही, जर खाली दक्षिणेकडून बहादूर खान निघाला तर त्याला तुम्ही तिथे अडवायचं. होय राज. डोळाची निकम, पिराची गोळे. तुम्ही बुऱ्हाणपुरात दर्गा हाकिमी जवळ थांबायचं. ताडकोजी कडू यांनी कठीण जाईल, त्यामुळे अतिशय शिताफीला राहावं. आपण पोचायच्या रात्री त्याने मोठा जश्न ठेवलाय, त्यामुळे सर्व लोक अर्धशुद्धीत असणार आणि याचाच फायदा त्याचे नेतृत्व. तुम्ही फक्त आदेश द्यायचा. बघा त्या काकर खानाची कशी चांबडी लोळवत त्याला रायगडाच्या मातीत आणत होते. नाही मामा, नाही. आपले ध्येय काकर खान आहेच, पण त्याहूनही जास्त महत्वाचा आहे तो मदमस्त झालेला औरंगजेब.
साहेबांनी सुरतेला झटका देऊन त्याच्या दाढीला हात घातला खरा, पण आपल्या या बुऱ्हाणपुराच्या हल्ल्याने त्याच्या गालावर जो ओरखडा बसला तेव्हा त्याला कळेल की हा ओरखडा वाघाच्या छाव्याचा आहे. वीर धीर तलवार तीर हो, मर्द मराठा. वाह कवी वाह. ताबक सरलोबत निघायचं का? अरे निघायचं काय, निघायचं म्हणजे हे काय तलवार पाजूनच तयार आहे. राज, बुरानपुरात पोचल्याबरोबर मुख्य कमानीमधून मी आणि 2 सवंगड्यांचे अगोरी साधूचे यशांतर करून आदुगर आत घुसू. मग तुम्हाला इशारा देऊ, तेव्हा तुम्ही 3ऱ्या तुकडीसहित आतमध्ये शिरा. होय बहिर्जी काका, आम्ही तयारीतच राहू. इशारा मिळताच